या गडावरती महाराजांचा जो दैदिप्यमानचा राज्याभिषेक सोहळा झाला तो त्याचं साक्षीदार असणारी ही आई आहे. आई शिरकाई देवीचं हे मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मंदिर जसं आहे तसंच आहे. छान असं बांधकाम त्या मंदिराचं केलेलं आहे. आई शिरकाई देवीची या ठिकाणी मूर्ती दिसते. हिरवं वस्त्र परिधान केलेली ही मूर्ती आहे गडावरती. मूर्ती आहे त्याच्या मागे काही ज्या अनेक कोरीव काम या ठिकाणी पाहायला मिळते. कोरीव केलेले ह्या काही खरंच हे मूर्तीचा जो अभ्यास करणारे आहेत माणसं त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण ही एक मूर्ती या ठिकाणी दिसते आपल्याला. ह्या मूर्तीचं हा तर कोण एक पुरुष देव असं या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण खाली धोतर आणि त्यानंतर 2 हात दिसतात. त्यानंतर या 2 देवीच्या मूर्त्या आहेत. त्यानंतर हा दीपस्तंभ असं दिसतोय. हे माहिती फलक आहे. हा संपूर्ण दिसतोय तो होळीचा माळ आहे. इथे होळी ज्यावेळी असते त्यावेळी इथे होळी लावली जाते. संभाजी महाराजांनी त्यावेळी होळीतून नारळ काढण्याची जी एक रीत असते त्याच्यामध्ये संभाजी महाराजांनी आतमधून नारळ काढला होता. त्यावेळी संभाजी महाराजांचं वय मला वाटतं एक 9 ते 10 वर्ष होतं. आणि त्यावेळी एक धाडसी काम संभाजी महाराजांनी केलं होतं. अवघ्या 9-10 वर्षाच्या असताना जो काय पराक्रम केला होता त्याचा हा साक्षीदार असलेला हा होळीचा माळ आहे. ज्यावेळी रायगडावरती राज्याभिषेक सोहळा झाला होता त्यावेळी संपूर्ण म्हणजे जवळजवळ 50,000पेक्षा जास्त लोक या रायगडावरती आले होते. सगळ्यात जास्त याच भागामध्ये लोक थांबली होती. काही मुलं आवाज देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी च्या पदस्पर्शाने पावन झाली ही भूमी आहे. समोर दिसते ती बाजारपेठ आहे. ती बाजारपेठ आपण दाखवूच थोड्याच वेळात. तत्पूर्वी आपण महाराजांचं दर्शन घेऊया. या ठिकाणी होळीच्या माळावरती असलेली महाराजांचा पुतळा आहे. ह्या ज्या बाजूला दिसत आहेत महाराजांच्या इथे ते तोफा दिसत आहेत. तोफांना त्या ठिकाणी बाजूने बांधणी केलेली आहे त्यांची. महाराजांची मूर्ती ही जी रायगडावरती दिसते होळीच्या माळासमोरच ही बाजारपेठ आहे रायगडाची. याची संपूर्ण वास्तू अशी पूर्ण उभ्या होत्या या बाजारपेठा. पण कालांतराने ज्यावेळी औरंगजेबाने हा रायगड ताब्यात घेतल्यानंतर त्याला पूर्णपणे जाळण्यात आलं. महाराजांचं 32 मण सोन्याचं सिंहासन होतं रायगडावरती त्याला देखील जाळण्यात आलं. म्हणजे पूर्ण त्यांनी संपूर्ण जाळून पूर्ण टाकला होता. महाराजांचे जे काही कागदपत्रे होते कागदोपत्री जे पुरावे होते जे खरोखरच इतिहासाचे साक्ष होते जे मराठ्यांनी जो इतिहास लिहिला त्याचे खरोखरच जे साक्ष होते ते पुरावे देखील नष्ट झाले त्या मार्गाने. आता आपल्याला जो मुघलांच्याकडून जो इतिहास प्राप्त होतो त्याच्या तर्कवितर्कांमधून आपण त्या गोष्टीचा अंदाज लावू शकतो. या अशा प्रकारे तुम्हाला हा सर्पमुखी एक नक्षीकाम दिसतंय. हे एक नागशिल्प आहे. जर बारकाईने याच्याकडे तुम्ही निरीक्षण केलं ना तर नागाच्या फण्यावरती एकूण 7 मुखे दिसतात. आता या शिल्पाविषयी इतिहास अभ्यासक गोविंदराव जोशी यांनी 1885 साली सांगितलंय की हे शिल्प हे गडावरती नागप्पा अथवा शेषप्पा नावाच्या व्यक्तीचे दुकान या ठिकाणी असावेत असं सांगण्यात येतंय. आता ही जी दुकानं आपण बघताय ना त्याचा जो बेस आहे त्याची हाईट 4 ते 5 फूट अशी आहे इतकी आहे. जेणेकरून घोड्यावरून जो व्यक्ती सवार होत असतो त्याला देखील खरेदी करता यावी या उद्देशाने हे बनवलेलं आहे. मी आता आतमध्ये थोडा प्रवेश करतोय. ह्या ज्या बाजारपेठात त्याच्यामध्ये उंच आणि प्रशस्त अशी वास्तू आहे. आतमध्ये खोल्या देखील आहेत. जसं घराची एखाद्या रचना असते आता आपण तुम्ही बघताय शहरात जे 1 BHK वगैरे फ्लॅट असतात तशी जी रचना असते तशाच प्रकारे ह्यांची जी आतमध्ये बाजारपेठांची जी घरं आहेत त्यांची अशी रचना केलेली आहे. हे बाहेरचं इथून भाग बघू शकता.
हे जे तुम्ही बघताय ना जिथे दिवा तेवट ठेवण्यासाठी किंवा त्यावेळी ज्यांच्या उजेडावरती ह्या बाजारपेठा असायच्या ते तेवट ठेवण्यासाठी त्या ह्याचा कमानीचा वापर करतात. ज्या कमानी आकाराच्या ज्या बनवल्या गेल्या त्यांचा वापर केला जायचा. कोकणातील जर तुम्ही घरांची रचना बघितली त्यामध्ये देखील बघू शकता. अजूनही ही वास्तू छान आहे. ही जी वास्तू आहे, हे जे दगड दिसतात हे त्यांचं 2 दगडांचं असं जोडून काम केलेलं आहे. म्हणजे 2 दगड ह्याला आतमध्ये जोडून अशी त्याची रचना केली आहे. त्याच्यामुळे ही अजूनही तशीच आहे. खरंच हिरोजी इंदलकरांचं किंवा महाराजांचं नाव हे आजही लोक का घेतलं जातात याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इथली ही जी वास्तू आहे. ही वास्तू जरी आत्ता ढासळली असली तरी त्याचे जे काही आतमध्ये जे पुरावे आहेत ते पुरावे इथली जी वास्तुकला आहे म्हणजे एखादे गड बांधण्याची जी कला आहे ती दाखवतात. आणि खरोखरच ही स्वराज्याची राजधानी शोभते. मला काही अशा प्रकारची छायाचित्र जी मिळाली आहेत ज्यामध्ये बाजारपेठेची भव्यता आपल्याला त्याच्यावरून दिसून येते. आत्ता जी आपल्याला जी मुख्य इमारत दिसते ना त्याच्यापासून साधारण 10 ते 12 फूट अशी उंच त्या इमारतीची भव्यता आपल्याला या चित्रामधून आपल्याला पाहायला मिळते. एकासमोर एक अशा एकूण 22 खोल्या म्हणजे एकूण 44 खोल्या या संपूर्ण वास्तू आहेत. आणि नागारखान्याच्या बरोबर उत्तर दिशेला ही बाजारपेठ दिसते. आता याची जर भव्यतेचा जर विचार केला ना तर 44 फूट रुंद आणि 700 फूट ही लांबीची संपूर्ण ही दुकानं आहेत. आता यांच्यामध्ये विविध वस्तूंचा व्यापार केला जातो जसं की किराणा माल असे, कपडे असो किंवा धातूची भांडी असो किंवा राजकीय सामग्री असो या सगळ्यांचा व्यापार केला जात असे. ही रायगडाची माहिती असलेला फलक आहे. कन्झर्वेशन ॲट द रायगड फोर्ट. ही मंडळी काही लॉगर मंडळी तरुण लॉगर मंडळी मला भेटतात या ठिकाणी. विचारत आहेत कसं काय ते खूप छान वाटतं. इंटरेस्ट दाखवतात. अभ्यास करून लॉगिंग करतायत ते आणि छान वाटते. सर्व तुम्हाला जर कुठे दिसले तर फॉलो करा नक्की. त्यांना भेट द्या. खूप छान अशी मुलं आहेत. महाराजांना पण ते पहिल्या काळात यांचा होता यादवकालीन होता तो. यादव या काही वास्तू दिसतात या ठिकाणी. त्यांची जे बांधकाम बघाल ना तर अजूनही त्या पद्धतीने शाबूत आहेत त्या. नक्कीच आपण त्याला भेट देऊया वरपर्यंत. रायगडावर होळीचा माळ आपण क्रॉस केल्यानंतर मग हे जगदीश्वराचं मंदिर दिसतंय आपल्याला मागे. या मंदिराची जी ही वास्तुकला आहे ती तुम्ही बघू शकता. एका धर्माच्या प्रार्थना स्थळासारखी दिसते. याचं कारण देखील आहे कारण महाराजांनी जो काय रायगड बांधला त्याचा ज्या गोष्टीचा नक्की अभ्यास केला. कारण जे मुघल आक्रमक होते ते या मंदिराला तसंच ठेवतील. त्या गोष्टीचा विचार करून ही जी बाहेरील वास्तू आहे तिचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळात आपण जगदीश्वराच्या मंदिराकडे आपण प्रवेश करणार आहोत. इथून हे प्रवेशद्वार आहे. जेव्हा कधी गाड्यावर या मंदिरावर यदि आहे तरी आपल्या ज्या चप्पल असतात त्या चप्पल बाहेर काढाव्या. सुरुवातीलाच गणपतीची या ठिकाणी मूर्ती ही दिसते. संभाजी महाराजांनी त्यांच्या बुधभूषण नावाच्या ग्रंथामध्ये गणपतीचं वर्णन केलेलं आहे. पदपद्मपत्र समचरण जंग जिमी कलक कलवकर नभ ललित कबीर उदार लंबित विशालवर वर दीर्घती मुंडी करण देत चारी फल एक दंत सुंद लवरिज सकलम. हे संभाजी महाराजांनी जो बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे संभाजी महाराजांनी टोटल 4 ग्रंथ लिहिले. त्याचपैकीच बुधभूषण म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या वर्षात ज्ञानेश्वरी लिहिली हे सगळ्यांना माहिती आहे. पण संभाजी महाराजांनी देखील एक ग्रंथ लिहिला त्याचं नाव बुधभूषण. नायिकाभेद आणि नखशिका आणि 7 शतकं असे 4 ग्रंथ लिहिले. राज्यकारभार कसा असावा याच्यावरती आधारित नायिकाभेद
हा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे. अवघं 32 वर्षाचं आयुष्य संभाजी महाराजांना लाभलं होतं, पण त्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये एक आदर्श पुरुष कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संभाजी महाराज होते. म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय मिळवलं आहे, जे काय जगाला दाखवलं आहे, जगावं कसं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं, आणि आपला मृत्यू कसा असावा, मृत्यू एक आदर्श मृत्यू कसा असावा हे संभाजी महाराजांकडून आपण शिकतो. तत्पूर्वी आपण मंदिराकडे प्रवेश करूया. ही मुख्य कामाने दरवाजाची, पण आतमध्ये आता प्रवेश करूया थोड्या वेळात. गणपतीचं दर्शन झालेलं आहे. सुरुवातीलाच आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीच्या दर्शनाने करतो, तसेच या प्रवेशद्वाराची सुरुवात ही आपल्या हिंदू संस्कृतीनुसार गणपतीच्या दर्शनाने झालेली आहे. त्या ठिकाणी दादा आपल्या त्यांचा जे काय श्वान आहे त्याला घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर श्वानाला घेऊन वरती येणं, एवढा उंच गडावरती ते श्वान चढवणं हे खूप कसबीचं काम आहे, ते केलेलं आहे. हा बाजूला बघू शकता इथली जी वास्तुकला आहे, या वास्तुकलेचं उत्तम असं उदाहरण या ठिकाणी बाजूला असलेली ही जी बांधकाम दिसतंय, हे बांधकाम अजूनही तसंच आहे. आणि मंदिराची बाजूला असली तटबंदी बघू शकता तुम्ही. शत्रूवरती नियंत्रण ठेवण्यासाठी हे अशा प्रकारे शत्रूची पाहणी केली जायची. आता या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की महाराज स्वतः जातीने हजर आहेत आणि आजूबाजूला महाराजांचे सर्व मावळे आहेत. याच श्रीदेव जगदीश्वराच्या मंदिरामध्ये कविभूषण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली. कविवर्या आपल्या मधुर आवाजातून काव्यगीत गात आहेत आणि महाराज ते श्रवण करत आहेत. जगदीश्वराच्या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश ज्यावेळी करायचा त्यावेळी एक पायरी दिसते, ज्या पायरीवरती एक शिलालेख आहे. सर्वांनाच हा ज्ञात असेल हा शिलालेख. सेवेच्या ठाई तत्पर सदा हिरोजी इंदलकर. म्हणजे हिरोजी इंदलकरांनी ज्यावेळी हा रायगड बांधला त्यावेळी महाराजांनी विचारलं की हिरोजी आपल्याला काय हवं आहे, तर हिरोजींनी जी मागणी केली होती की ज्या पायरीवरती त्यांचं नाव असावं, जेणेकरून महाराज ज्यावेळी जगदीश्वराच्या मंदिराकडे दर्शनाला जातील त्यावेळी महाराजांचा जो पायाची धूळ त्यांच्या मस्तकाला लागेल आणि त्यांचं नाव हे आजही लोक येतात या ठिकाणी. 350 वर्ष झाले. निष्ठा काय असते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही रायगड आहे संपूर्ण. आणि आजही इथल्या ज्या शिल्प आहेत, जी जुनी शिल्प आपण बघतोय किंवा ही संपूर्ण वास्तू आहे, या वास्तूमध्ये म्हणजे रायगडावरती जी महाराजांची समाधी आहे त्याच्या समोरच बरोबर हा एक शिलालेख, दगडी शिलालेख दिसतोय. हा शिलालेख म्हणजे ज्यांनी हा रायगड बांधला ते हिरोजी इंदलकर यांनी लिहिलेलं एक गॅरंटी पत्र आहे. या पत्राची सुरुवात म्हणजे एक शिलालेख कोरवलं आहे, त्याच्या सुरुवात बघा, सुरुवातीला श्री गणेशाय नमः आणि त्यानंतर जगदीश्वराचं वंदन करून मग ते शिलालेख पूर्ण केलेलं आहे. अतिशय बारीक काम त्या शिलालेखाचं काम, त्याच्यामध्ये जे लिहिलं आहे ते आपण वाचू शकतो. आत्ता 350 वर्ष झाली आहेत तरी देखील ते अजूनही तसंच आहे. याचा अर्थ असा होतो की मंडळी, सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेने शके 1596 आनंदनाम संवत्सर या वर्षी शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला आश्लेषा नक्षत्र असताना ज्योतिषशास्त्रात कीर्तिवान मानल्या जाणाऱ्या मुहूर्तावर तिन्ही लोकांना आनंद देणारा जगदीश्वराचा प्रसाद, ज्याच्या सभोवती स्तंभ, गजशाळा, विहिरी, तळी, उंच राजवाडे आहेत, असा हा वाणीचा विषय ठरू शकणारा रायगड हिरोजींनी निर्माण केला आहे. जोपर्यंत आकाशी चंद्रसूर्य तळपत आहेत तोवर हा असाच राहील. याच्यापेक्षा दुसरी निष्ठा काय असू शकते मंडळी? रायगडावर महाराजांच्या समाधीच्या बरोबर बाजूला ही एक वास्तू आहे मंडळी. तब्बल 1 तास या वास्तूमध्ये मी बसलो होतो. कोणताही पंखा नाही किंवा AC नाही, तरी पूर्णपणे गार हवा आहे त्या ठिकाणी. तिन्ही वातावरणामध्ये, तिन्ही ऋतूमध्ये आपल्याला सुटेबल असं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल, अनुभवायला भेटेल. जर तुम्ही कधी महाराजांच्या समाधीच्या इथे गेलात तर ती वास्तूमध्ये नक्की जा.
आणि ही पाहू शकता, ही महाराजांची समाधी आहे. 5 शाहींना मात करून महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं आणि 3 एप्रिल 1680ला महाराजांचं देहावसन झालं आणि त्यानंतर मग अष्टकोनी आकाराची ही समाधी महाराजांची बांधण्यात आली. आतमध्ये महाराजांची मेघडंबरी आहे. हा पलीकडे दिसते ती पाग आहे, हे बघू शकता. परंतु बरीचशी तटबंदी त्यांची ढासळलेली दिसते. घोड्यांची पाग दिसते. 1656 साली हा किल्ला जिंकून, सुरुवातीला या किल्ल्याचं नाव रायरी होतं. त्यानंतर मग हिरोजी इंदलकरांचं त्याला बांधण्यात आलं. तब्बल 14 वर्ष या किल्ल्याचं काम चालू होतं आणि त्यानंतर मग हा रायगड उभारला गेलेला. त्यामागे सर्वात मोठं योगदान हे या पायरीचं आहे. सॉरी, इथून आतमध्ये जाऊ शकता. हे दीपमाळ, इथे दिवे तेजत असायचे आजूबाजूला. आणि एक सर्वांना नम्रतेची विनंती आहे की जेव्हा कधी या किल्ल्यावरती याल, महाराजांच्या समाधीवरती दर्शनाला गेलं तेव्हा शांतता राखा. या ठिकाणी काही फलक वगैरे दिसतात, त्यांचं पालन करा, कारण हे एक समाधी स्थळ आहे. त्या स्थळाचा आपण मान नक्कीच ठेवा. आज ज्यावेळी आपण इथे जगदीश्वराच्या मंदिराकडे जातो त्यावेळी एक नंदी दिसतो आपल्याला. ते नंदीचे जे मुख आहे ते मुख काही प्रमाणात तुटलेलं आहे. विचार करा मंडळी, विचार करा, त्यावेळी दगडांची एवढी अवस्था असेल, आपण तर जिवंत माणसं आहोत. विचार करा माणसांचे काय हाल झाले असतील त्यावेळी. हा जो दगड दिसतोय ना, हा दगड ज्यावेळी रायगड पूर्णपणे त्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला, दगडांना देखील सोडलं नव्हतं त्यांनी. खूप यातनादायक प्रसंग अनुभवले असतील इथल्या रयतेनं, इथल्या प्रजेनं, इथल्या जे सेवक होते रायगडाचे त्यांनी. दुर्गेश्वर रायगड ही शिवरायांच्या स्वराज्याची डोंगरी राजधानी. तर डोंगर शिखरांचा राजा म्हणजे शंभू महादेव. तेव्हा शिवरायांनी त्यांच्या या राजधानीच्या किल्ल्यावर मुख्य महादेवाचे मंदिर रायगडाच्या भव्यतेला साजेल असंच बांधलं. या जगदीश्वर मंदिराच्या चारी बाजूंनी उंच भिंती असून या कोट्याच्या भिंतीला आतील बाजूस पूर्व ओवरे आहेत. आता या ओवऱ्या यात्रेकरू व मंदिराच्या सेवेकरांसाठी होत्या. गाभाऱ्यामध्ये हनुमानजींचं असं शिल्प या ठिकाणी पाहायला मिळतं. मंदिरातील दरवाजे, शिवकालीन कोरीव काम सर्वांना लक्ष वेधून घेतं. जे पाण्यासाठी किंवा पाणी किंवा इतर ज्या गोष्टीसाठी ड्रेनेज जे बनवण्यात आले होते ना, ते हा जो हा एक मिनटं दाखवतो, हा जो भाग आहे ना, हा उतारपट्ट्यावरचा भाग आहे आणि हे पाणी जाण्यासाठी ड्रेनेजेस बनवण्यात आलेले आहेत. मंदिराच्या आजूबाजूला हे जे बेस दिसत आहेत ना, त्याच्यावरून असं लक्षात येते की या ठिकाणी वास्तू होत्या. आत्ता आपण आई भवानीच्या मंदिराकडे आपण प्रस्थान करणार आहोत थोड्या वेळात. इथून सरळ जाऊन आपण डाव्या दिशेला वळणार आहोत. ते थेट भवानी काड्याच्या दिशेने जात आहोत आपण. इंग्रजांनी 1818 साली जो रायगड जाळला ना, त्यावेळी त्या पोटल्याच्या डोंगरावरून तोफा चढवल्या होत्या. ही बांधकाम बघू शकता, बांधकाम.
ही पूर्ण तटबंदी आहे. हे जे बघताय ना हे पाणी येण्यासाठी ते ही आहे ड्रेनेजेस आहेत जे मी आधी सांगितलं होतं. आणि पुढे गेल्यावरती एक आपल्याला इथे शिल्प पाहायला मिळतंय. आता हे कोणतं शिल्प आहे हे पण अक्कल नाही आहे. मला वाटतं सिंह किंवा वाघ असावा कदाचित. आणि हे वरती जे दिसतात ना शत्रूवरती निरीक्षण ठेवण्याकरिता हे गुपित दरवाजे तयार करण्यात आलेले आहेत. ही काही वस्ती आहे रायगडाची. खरोखरच खूप भाग्यवान हे लोक आहेत ज्यांना दररोज जगदीश्वराचं सकाळी उठल्यानंतर दर्शन भेटतं. भवानी मातेच्या मंदिराकडे आपण थोडं प्रस्थान करतोय. आता इथून आपण भवानी मातेच्या मंदिराकडे जात आहोत. आणि मी समाधीच्या इथून तुम्हाला जी घोड्यांची पाग दाखवली होती ती सुरुवात आता पाग दाखवणार आहे. ही घोड्यांची पाग आहे. ही घोड्यांची पाग आहे. याची काही प्रमाणात तटबंदी ढासळलेली दिसते परंतु तिचे जे मेन बेस आहे ते अवशेष अजूनही शिल्लक आहेत. खूप आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल की हे बघायला भेटते आपल्याला. खरं तर याला अजून संवर्धित करणं फार गरजेचं आहे. हे बघा इथं काही ते तळं दिसतंय थोडंसं छोटंसं. ही अशी जागोजागी तळी दिसतात आपल्याला. घोड्यांना पाणी पिण्याकरता ही बनवलेली तळी आहेत. बघा किती प्रशस्त आणि भव्य अशी बाग आहे. अख्खा रायगड फिरायला जवळजवळ 4 ते 5 दिवस लागतील पण काही तासच आपल्याकडे शिल्लक आहेत. त्या तासामध्ये आपण संपूर्ण रायगड भ्रमंती करायचे. संपूर्ण म्हणजे जेवढा पॉसिबल होईल तेवढा आपण फिरूया. आता तर ह्या पागामध्ये आतमध्ये जाऊया आपण कसं काय. पुढे कुठंच दिसलं नाही ते. तू जरा परत जाऊन नाही करत. या साईडला दोन्ही साईडला जाऊन आलो आम्ही. काहीच नव्हतं. इकडे कोणी येत पण नाही ना अजिबात. नाहीच ना वाट पावसाला नाही गेली. मेन म्हणजे नाही आणि लोकांनी हे सगळं बनवायला पाहिजे. फिरणारा भरपूर फिरतो पण हे सगळं लोक इथं पण नाही बाबा. इथं बोर्ड लावला इथं पुढे आहे मंदिर. आता दोन्ही साईडला जाऊन आलो आम्ही. तिथे पण मला बोलले ते लोक की पुढे आहे पाग आपला मंदिर. मला वाटतं खाली असेल एकदम ते. आम्ही ह्या साईडला पूर्ण लांबपर्यंत गेलो. हा. वापस आलो. ह्या साईडला निम्म्या रस्त्यापर्यंत गेलो. काहीच दिसना म्हणल्यावर वापस आलो. आता जायला चला मग आता काय. किंवा जायचं असेल ना तर तुम्ही राईटला जावा. लेफ्टला जाऊ नका. चालेल मी जाऊन येतो पटकन बघतो आहे काय कुठं. म्हणजे काही मित्र म्हणजे भेटले तिथे किल्ल्यावरती. आज ते पुण्यातले आहेत. MPSCचा अभ्यास करतात आणि या गडकिल्ल्यांचा अभ्यास करता म्हणजे ते आले तिकडे. ते देखील भवानी आईच्या मंदिराच्या इकडे गेले होते परंतु काही कारणास्तव ते मंदिर त्यांना सापडलेलं नाही आहे. तर मला देखील
सापडतंय का बघतो मी पुढे, कारण हा पूर्ण माळ आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण याच्यामध्ये बघतोय, हे जे दगड दिसतात ना, मी आता घोड्याच्या माळ्याच्या इकडे आलोय आणि हे दगड दिसतात ना, यांच्यामध्ये अशा काहीतरी रेषा दिसतात. ह्या बघा, बहुत तुम्हाला व्यवस्थित आतमध्ये ह्या रेषा दिसत आहेत. शिवकालीन ही पद्धत आहे, दगड तासणीची पद्धत आहे. याच्यावरतील काही दगड मला वाटतं तासून त्याला मग किल्ल्याच्या बांधकामासाठी उपयोगात आणले असावेत कदाचित. ही तासणीची पद्धत आहे बघा. हे सगळी कशा रेषा दिसतात तुम्हाला बघू शकता. मी आई भवानी मातेचं मंदिर कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतोय. इकडे उजव्या साईडला जायला एक वाट आहे, पण तू फार लांब गेली आहे ती वाट, आणि इकडे कोण दिसत नाही आहे. किंवा ही तटबंदी दिसते. किंवा ही तटबंदी दिसते. खरं तर रायगडाचा मला वाटतं एक भाग हा छान पद्धतीने त्यांना करण्यात आला, परंतु हा भाग आहे तो थोडा दुर्लक्षित राहिलेला दिसतोय. कदाचित मला वाटतं, मला एक नम्रतेची विनंती आहे की आपलं शासन आहे त्यांनी याकडे लक्ष द्यावं आणि संपूर्ण रायगड जसा आहे तसा सगळ्यांना बघण्यात यायला मिळावा. याच गोष्टी थोडी अपेक्षा ठेवतोय मी. राज्याभिषेकाच्या वेळी जेव्हा परदेशी एक पाहुणा आला होता, हेनरी ऑक्झेंटन नाव होतं त्याचं, तो एक वकील होता ब्रिटिशांचा, त्याला हे निवासस्थान देण्यात आलं होतं. त्याने त्याच्या एका डायरीमध्ये 6 जून 1674 जो राज्याभिषेक सोहळा झाला होता त्याची संपूर्ण नमूद केलेलं आहे. त्यानंतर त्याची महाराजांची त्यांची भेट झाली. सुरुवातीला तो महाडला आला होता, तिथून मग त्याने मुक्काम केला आणि त्यानंतर मग तो पाचाडहून रायगडला आला. त्याच्यासोबत त्याचे 2 सहकारी देखील होते. त्याने त्याच्या एका डायरीमध्ये नमूद केलं आहे की 6 जून 1674 जो राज्याभिषेक सोहळा झाला त्याकडे आपल्याकडे कडक ऊन होतं. तो असं म्हणतो की इथे जोराचा एक असा पाऊस व्हावा आणि सगळा रायगड भिजून जावा, इतकी प्रचंड गरमी रायगडावरती आहे असं त्या ठिकाणी त्याला दिसून आलं. त्यानंतर मग सुरुवातीला तो महाराजांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होता, पण महाराज काय त्या राज्याभिषेकाच्या ज्या गडबडीत होते त्याच्यामुळे त्याची काही भेट झाली नाही. मग राज्याभिषेकाच्या दिवशी महाराज त्याला भेटले. मग तिथे त्यांनी एक नजराणा म्हणून आणली होती, ती अंगठी आणली होती, ती महाराजांना भेट दिली. मग त्यानंतर मग बरंच काही गोष्टी नमूद केल्या आहेत त्याने. त्याच्यामध्ये तो अतिशयोक्ती देखील करतोय, महाराजांची गळाभेट झाली किंवा असं काय. मला तर वाटत नाही की महाराजांनी त्यांना गळाभेट वगैरे काय दिली असेल. मग त्याच्यासोबत एक व्यक्ती आला होता, तोही परदेशी व्यक्ती होता. त्या व्यक्तीने महाराजांना खुर्ची दिली होती त्यावेळी. म्हणजे त्यावेळी आपल्याकडे अशी काय खुर्ची वगैरे काही नव्हतं, सो त्यावेळी ती खुर्ची महाराजांना भेट दिली होती. आणि मग नंतर राज्याभिषेकानंतर मग महाराजांची आणि त्याच्याशी बोलणं वगैरे झालं. मग ते व्यापारी परवाना संदर्भात जे काही बोलणं झालं ते त्यावेळी संभाजी महाराजांनी इंग्रजीमध्ये त्याच्याशी संवाद साधला होता हेनरी ऑक्झेंटनशी. येताना दिसत आहे ते, कदाचित तिकडेच भवानी मातेचं मंदिर असावं. परंतु वेळेअभावी ते मंदिर मला वाटतं नाही बघता येणार, पण पुढे आपण प्रस्थान करूया. बघा मा जगदीश्वर. हे बघा, हे खाचा ज्या दिसत आहेत ना दगडांमध्ये, हे त्यावेळी दगड तोडण्याची पद्धत आहे शिवकालीन. हे बघा इथे देखील दिसत आहेत. आता हा जो माझ्या बाजूला दिसतोय ना, तो पोटल्याचा डोंगर आहे. 1818 मध्ये इंग्रजांनी याच डोंगराच्या उतारावरती तोफा चढवल्या होत्या. त्यातल्या काही तोफा अजूनही तिथे आहेत. रानरेड्याचा वापर करून त्या तोफा चढवल्या होत्या आणि तिथून मग हल्ला केला रायगडावरती. तब्बल 12 दिवस रायगड जळत होता आणि हे दुसऱ्यांदा रायगडला जाळण्यात आले होते. या घटनेची माहिती त्यावेळेचे जे काही इंग्रजी लिखाण आहे त्याच्यातून दिसून येते. आता खरंच ही गोष्ट घडली होती का, शक्य होती का, याची माहिती आणि अभ्यास करण्यासाठी इथे आलो आहे. याबाबत श्री
आपले चांदोरकर साहेब, गोपाल चांदोरकर साहेब यांच्या श्रीमद रायगड नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये त्यामध्ये आपल्याला एक नकाशा सापडतो, त्याच्यानुसार आपण या ठिकाणी मी फिरतोय पूर्ण. तो हा रायगड म्हणजे तो जो पोटल्याला डोंगर आहे तिथून हे जे अंतर आहे रायगडच्या बालेकिल्ल्याचं, हे 1300 मीटरचं अंतर आहे. त्यानंतर भवानी टोकाचं हे जे अंतर आहे ते 1400 मीटरचं अंतर आहे. वाघ दरवाजा हा तो तिथेच जो खाली दिसतो तो 1000 मीटरवरती आहे, म्हणजे 1 किलोमीटरवरती आहे. आणि त्यावेळी जे इंग्रजांनी आधुनिक बांधणीच्या ज्या तोफा आणल्या होत्या त्या तोफा त्या ठिकाणी चढवल्या होत्या आणि दुर्बिणीच्या सहाय्याने त्या संपूर्ण गडाची पाहणी केली होती. त्यावेळी फक्त 1000 सैन्य आपल्या गडावरती होतं आणि दुसऱ्या बाजीरावांच्या पत्नी ज्या होत्या वाराणसीबाई त्या ठिकाणी होत्या. मग त्यानंतर त्यांना गड सोडण्याचे आदेश आले होते, पण त्याने नाकारलं. तर मग परिणामी तो रायगड जळत होता आणि वाराणसीबाई होत्या त्यांना मग नंतर पुण्याला पाठवण्यात आलं होतं. जगदीश्वराच्या मंदिराकडे प्रवेश करण्यापूर्वी काही या वास्तू दिसत आहेत आपल्याला, त्याकडे आपण थोडा प्रवेश करूया. इकडे बऱ्याचशा ज्या वास्तू बघितल्या ना त्यांचा पाया अजूनही तसाच आहे, अजूनही तसाच. जरी वरची जी मुख्य इमारत आहे ती जरी पडायला आली असली तरी किंवा जरी पडली असली तरी त्याच्या ही मला वाटतं त्यावेळीची रायगडावर असलेली घरं आहेत. म्हणजे आता आपण टकमक टोकाकडे आलेलो आहोत आणि हे टोक बघू शकता तुम्ही. टकमक टोकाकडे रवाना होता तो. काही मंडळी देखील त्या ठिकाणी आहेत. बाजूला अशा प्रकारे हे बनवलेलं आहे. आत्ता सध्या सुरुवातीला असं काही नव्हतं. त्यावेळी लोक इथून धावायचे. पण पूर्ण त्या टोकापर्यंत चाललेलो आहोत. इथे म्हणजे आपल्याला चालायला भीती वाटते हो. त्यावेळी संभाजी महाराज याच टकमक टोकाहून 2 पायांवरती घोड्याला उभे करायचे. विचार करा. इकडे आपल्या स्वराज्याचा भगवा झेंडा दिसतोय. रायगडावरती जेव्हा याल त्यावेळी इथे थोडी काळजी घ्या येताना, खास करून पावसाळ्याचे ज्यावेळी दिवस असतात त्यावेळी. आपल्या दुर्गराज रायगडचे टकमक टोक म्हणजे अक्षरशः गुन्हेगारांसाठी एक दहशत होती. कारण स्वराज्यासाठी जो बेईमानी करायचा ना त्याला स्वराज्यद्रोह याच टोकावरून कडेलोट करण्याची शिक्षा दिली जात होती. आता कडेलोटबरोबर टकमक टोकाचा इतरही वापर केला जायचा, म्हणजे जसं की टेहाळणीचं एक नामांकित ठिकाण म्हणून त्याचा वापर केला जातो. आता याच ठिकाणाहून गड पायथ्याशी असले जे 3 दरवाजे, नाणे दरवाजा, चित्त दरवाजा, महादरवाजा, याच्यावरती व्यवस्थित नजर ठेवली जायची. म्हणजे टकमक टोकाच्या आज बाजूला ही जी वास्तू आहे त्या वास्तूकडे आपण जाऊया. आता बरेच जण या वास्तूला दारू कोठा देखील म्हणतात, पण त्याची जी मेन माहिती ती काय अजूनपर्यंत मला प्राप्त झाली नाही. पण माझ्या मते हे तुरुंग असावं. अतिशय भयानक अशी अवस्था या वास्तूची आपल्याला पाहायला मिळते. झाडं वगैरे वाढलेली आहेत, काही ठिकाणी कचरा देखील केलेला आहे. मला वाटतं कदाचित ही सज्जाकोठी असावी. कारण टकमक टोक आणि हे जवळच्या जवळ आहे. तिथे ते एक भिंत आहे, हे देखील सेम अगदी तशाच पद्धतीने आहे. पूर्ण बघू शकता.
पाण्याच्या बॉटल्स वगैरे टाकलेल्या आहेत. पुढील वास्तूकडे आपण प्रस्थान करत आहोत. सज्जाकुटीच्या समोरच असलेली ही, ती मला माहीत नाही की सज्जाकुटी नेमकी आहे, पण त्या सज्जाकुटीसारखं तिचं हे आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा, एक कमान. खरोखरच या वास्तूंचं संवर्धन करणे गरजेचं आहे. काही ठिकाणी भिंती वगैरे ढासळलेल्या दिसत आहेत. जे आहे त्याला नीटनेटकं ठेवलं तेवढं खूप आहे. जी कमानी बघा, छान असं काम त्या कमानीचं केलेलं आहे. अजूनही जे कोरीव काम केलेलं आहे त्यावेळीचं ते अजूनही तसंच आहे. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. मी तुरुंग यासाठी म्हटलो की या वास्तूमधून बाहेर पडणं किंवा गड उतार होणं हे शक्य तरी वाटत नाही मला इथून. इथून दिसणारा सह्याद्री, या वास्तूचे ज्या पद्धतीने बांधकाम करण्यात आले ना, त्याच्यावरून असं वाटते की इथे याच्या पुढे देखील एक ही होती, वास्तू होती. कालाच्या ओघात ती कदाचित नष्ट झाली असावी, हे पुरावे आहेत. कारण दगडी जे लाकडी खांब असतात ते खांब पुरण्यासाठी अशा प्रकारे त्याला शेप दिला जातो, आकार दिला जातो. हे बघा, मोठमोठी झाडं वाढलेली आहेत. हे निवडुंगाचं झाड आहे, जे कोकणात मोठ्या प्रमाणावरती आढळून येतं. चला आपण पुढे प्रस्थान करूया. टकमक टोक भ्रमंती करून झालेली आहे. आता आपण चाललेलो आहोत होळीचा माळ मार्गे. तिकडे त्या साईडचा जो परिसर आहे तो आपण बघणार आहोत. माझ्यासोबत जो एक विदेशी प्रवासी माझ्यासोबत जोडला गेला होता, त्याच्यासोबत होतो मी. त्याच्यामुळे काही गोष्टी त्याच्याशी त्यानं बोलताना मला एक गोष्ट सांगितलं नव्हती की आपण जाऊया, आपण फिरूया, बट माझ्यासोबत व्हिडिओ नाही करायचा. त्याच्यामुळे मी व्हिडिओ करून टाळले. त्याच्याशी बोललो. त्याच्या बोलण्यात असं दिसून आलं की तो खूप आपल्या भारतीय संस्कृतीचा रिस्पेक्ट करतो, आदर करतो. आणि त्याचं सांगणं एकच आहे की असा कचरा वगैरे करू नका. आपले जे गडकिल्ले आहेत त्यांचं किंवा इतर जे सार्वजनिक ठिकाण आहे त्यांचं संवर्धन करणं तुम्हा सगळ्यांचं काम आहे, हे त्याच्या बोलण्यातून दिसून आलं. साधारण तो बोलत होता की साधारण 1% जरी तू माझ्याबद्दल सांगितलं, तू जे काय करतोयस ते 1% जरी लोकांनी ऐकलं आणि तसं आचरणात आणलं तरी एक चांगला बदल घडू शकतो. आपण सुरुवात करणे सगळ्यात महत्त्वाचं असतं. असे फार त्याचे छान असे विचार आहेत आणि त्याला त्याची संस्कृती देखील प्रिय आहे. इथे देखील काही वास्तू पाहायला मिळतात. बऱ्याचशा ज्या वास्तू बघितल्या त्यांची जी पाया आहे तो पाया अजूनही मजबूत आहे. वरचं जे दगडी बांधकाम आहे ते थोडा प्रमाणात जरी ढासळलेलं असलं तरी हे जी घरं आहेत, घरं आपल्याला बघायला मिळतात रायगडावरती असलेले. आत्ताच काही पर्यटक भेटले आहेत, बरेच जण सपोर्ट करत आहेत. खरं तर मी बरेच जण जे नवीन व्लॉगिंग या क्षेत्रामध्ये करिअर करतात किंवा ज्यांना खरोखरच व्लॉगिंग करायचं ते बरेच जण मला येऊन भेटतात
आज अभ्यास करा मुलांनो, अभ्यास करणे फार गरजेचं आहे.